Hi student. So in this lecture we learning the radiation mechanism of antenna, and this point is important at the time of study dipole antenna, monopole antenna and folded dipole antenna. तर हा जो रेडिएशन मेकॅनिझमचा जो पॉइंट आहे तो महत्त्वाचा आहे ॲट द टाइम ऑफ डायपोल अँटेना और मोनोपोल अँटेना. म्हणून हा जो पॉइंट आहे मी 2 वेळा रिपीट करत आहे. पहिल्या लेक्चरमध्ये सुद्धा किंवा पहिल्या चॅप्टरमध्ये सुद्धा हा पॉइंट झालेला आहे. तर बेसिकली रेडिएशन मेकॅनिझम ऑफ अँटेना म्हणजे काय आहे किंवा हाच पॉइंट म्हणजे काय, हाऊ अँटेना वर्क. याच पॉइंटला आपण काय म्हणू शकतो, हाऊ अँटेना वर्क. How antenna work. Basically, working of antenna is nothing but generation of electric energy to the electromagnetic energy. That means, suppose if you take this is antenna. आज आपण काय म्हणतो antenna आहे, antenna. So this is the antenna. So metallic structure and it provide RF source. So it generates the corresponding RF signal to the electromagnetic wave. Now what is the electromagnetic wave? So electromagnetic waves are nothing but the waves which contain the electric field and magnetic fields, and both are propagated to the direction of the propagations. Okay. So, if you take this antenna and you apply the RF source. Now, RF source is nothing but the AC signal which have the some frequency, and frequency काय होऊ शकते ती बदलू शकते. Depends on the application. तुम्ही कोणत्या ॲप्लिकेशनला अँटेना वापरताय. TV साठी वापरत असाल त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे, मोबाईल साठी वापरत असाल त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. सो डिपेंड्स ऑन द ॲप्लिकेशन द फ्रिक्वेन्सी इज चेंज. आणि हे आपण काय घेतलं तर AC सिग्नल घेतलेला आहे आणि त्याचं एक सायकल घेतलेला आहे, आणि एक सायकलचा टाइम पिरियड काय दाखवला आपण टी दाखवलेला आहे. आणि हा जो फुल टी असेल तर त्याच्या निम्मा काय असेल तर T/2 असेल, आणि त्याच्या पुन्हा निम्मा काय असेल तर T/4. तर असं काय केलं आपण या सिग्नलचं डिवायडेशन केलेलं आहे. म्हणजे हा पॉईंट आपण काय केलेला आहे ॲट टाइम इज इक्वल टू 0. ह्या पॉईंटला काय केलं आपण T/4 घेतलेला आहे. या टाइमला काय घेतलं आपण T/2 घेतलेला आहे. आता पहिल्या कंडिशनला ॲट द T इज इक्वल टू 0, when if you apply the signal, such type of the signal to the antenna. So what happened at this point? 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 And what happened at this point? हे आपल्याला स्टडी करायचं आहे, आणि हा सिग्नल आपण तिथं अप्लाय करायचा आहे. आता ज्यावेळेस तुम्ही हा सिग्नल अप्लाय करणार आहात ॲट T इज इक्वल टू 0, त्यावेळेची पहिली जी कंडिशन आली असणार ती काय आली असणार आहे. सो या ठिकाणी जो चार्जेस असणार ते पॉझिटिव्ह चार्जेस या ठिकाणी आले असणार आणि निगेटिव्ह चार्जेस या ठिकाणी आले असणार. आणि दीज आर द स्टेशनरी. आणि हे जे काही चार्जेस आहेत ते काय होणार आहेत, जसा हा सिग्नल बदलणार आहे तसा हा सिग्नल काय होणार बदलणार, तसं ते चार्जेस काय होणार पुन्हा हे पॉझिटिव्ह चार्जेस पुन्हा खाली येणार, ते येणार हे निगेटिव्ह चार्जेस येणार, पुन्हा हे पॉझिटिव्ह चार्जेस या ठिकाणी येणार, पुन्हा हे निगेटिव्ह चार्जेस या ठिकाणी ते न्यूट्रल होणार, आणि पुन्हा हे काय आहे त्या निगेटिव्ह चार्जेस वरती जाणार. निगेटिव्ह चार्जेस वरती पुन्हा पॉझिटिव्ह चार्जेस खाली येणार, पुन्हा काय होणार तर हे निगेटिव्ह चार्जेस वरती येणार आणि हे पॉझिटिव्ह चार्जेस या ठिकाणी आले असतात. सो हे मेकॅनिझम कधी मिळणार, दिस इज फॉर द T इज इक्वल टू 0 ही कंडिशन. पॉझिटिव्ह चार्जेस अपसाइड, निगेटिव्ह चार्जेस डाऊनसाइड, अँड निगेटिव्ह चार्जेस अपसाइड अँड पॉझिटिव्ह चार्जेस डाऊनसाइड. हे केव्हा मिळणार तुम्हाला ॲट T इज इक्वल टू T डिवाइड बाय. पुन्हा हे सायकल कंटिन्यू होत जाणार आणि पुन्हा काय ना ॲट दिस पॉईंट. सो अगेन दिस कंडिशन म्हणजेच काय होणार पुन्हा पॉझिटिव्ह चार्जेस पुढं आणि निगेटिव्ह चार्जेस काय आले असणार तर खाली आले असणार. सो दिस कंडिशन इज द ॲट T ॲट दिस पॉईंट. पुन्हा ओरिजिनल कंडिशन. आणि अशा प्रकारे काय होत जाणार हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा प्रकारचं इलेक्ट्रिक फील्ड काय होत जाणार आहे ते प्रोव्हाइड होणार. आणि अकॉर्डिंग टू द फॅराडेज लॉ, चेंजिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस द चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि याच्यामध्ये जो
इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा जो कन्सेप्ट आहे तो कशा बेसिस आहे, एक्सलरेटेड चार्ज. एक्सलरेटेड चार्ज. हे जे चार्ज आहेत ते कसे आहेत तर एक्सलरेटेड आहेत. म्हणजे काय ते ह्यांना व्हेलॉसिटी हे काय होतं तर वरती खाली असे काय होत असतात तर होत असतात. पण त्यांची जी काय मोशन आहे ती फिक्स नाही. त्यांची मोशन जी आहे ती चेंज होत जाते. ह्या पॉईंटला आले की ते काय होतात स्टेशनरी होतात. टॉपला गेले की ते काय होतात स्टेशनरी होतात, स्टॉप होतात. आणि पुन्हा हे जसे जसे खाली येतात तसे त्यांची व्हेलॉसिटी काय होतात ती वाढत जाते. ह्या ठिकाणी त्यांची व्हेलॉसिटी काय झाली असते ती वाढलेली असते. त्यानुसार काय होत जाणार तुम्हाला ते एक्सप्रेशन क्रिएट होत जाणार आहे. आता पहिले तर केस आपण घेतली, फ्रेंड केस इज इक्वल टू फर्स्ट ॲट टी इज इक्वल टू 0 म्हणजे ही केस. तर त्यावेळेसची कंडिशन काय असणार आहे तर चार्जेस जे आहेत ते स्टेशनरी झाले असणार ॲट द अप साईड अँड द डाऊन साईड. कशाच्या त्या अँटेनाच्या काय झालं असणार तर चार्जेस जे आहेत ते वरती ॲक्युमुलेट झाले असणार आणि खाली काय झाले असणार ॲक्युमुलेट झाले असणार. आणि त्याच्यामुळे काय होणार तर तुम्हाला हे इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट झालेलं पाहायला मिळणार आहे. म्हणजे हे आपण तर असं कधी हे पॉझिटिव्ह चार्ज घेते आणि हे निगेटिव्ह चार्ज घेते. तर हे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह काय होत असतात तर इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट होत असते. अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्ह अँड द निगेटिव्ह चार्ज. आणि हे चार्ज कसं असते पॉझिटिव्ह अशा प्रकारे. म्हणजे हे सुद्धा आपण काय केले दाखवले अशा प्रकारे दाखवले. सो दिस इज द लाईन ऑफ फोर्स ॲट द टाइम टी इज इक्वल टू 0. पुन्हा हा चार्ज काय जाणार आहे वाढत जाणार या ठिकाणी म्हणजे टाइम पुढे जाणार आहे. सेकंड केसला काय होणार आहे ॲट टी इज इक्वल टू टी डिवाइड बाय 4. तर त्यावेळेची जी काय कंडिशन असणार आहे त्यावेळेस कंडिशन काय झाली असणार हे जे चार्जेस आहेत हे चार्जेस खाली यायला पुन्हा हे चार्जेस काय झाले असणार तर वरती जाणार. आणि ह्या पॉईंटला काय होणार ते एकमेकांना न्यूट्रल होणार आहे. आणि न्यूट्रल झाले म्हणजे काय होणार आहे तर हे लाईन हे फोर्स जे आहे ते कशा प्रकारे दिसणार आहे अशा प्रकारे हे जाणार. हे या ठिकाणी आले की या ठिकाणची जी कंडिशन आहे ती अशी दाखवली आहे. आता हे जे चार्जेस खाली येणार ते निगेटिव्ह चार्जेस काय होणार तर वरती जाणार या पॉईंट. म्हणजे काय झालं असणार तर दिस क्रिएट सच टाइप ऑफ द आणि ही कंडिशन कधीची दाखवली ॲट T/4. तर T/4 ला काय झालं असणार तर ते एकमेकांना न्यूट्रल झालं असणार. तर ह्या पॉईंटला आलेले असतात. म्हणजे काय झालं असणार तर हे जर आपण स्ट्रक्चर घेतलं तर ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि ह्या निगेटिव्ह म्हणजे हे काय झालं तर इट क्रिएट सच टाइप ऑफ द स्ट्रक्चर लूप. इट क्रिएट द लूप ओके पॉझिटिव्ह टू ठीक आहे. यामध्ये दाखवली अप टू डाऊन अशा प्रकारचे काय झाले असतात तर लूप झाले असतात. आणि त्यावेळेस करंट काय असणार तर मॅक्झिमम असणार. त्यावेळेस जे काय करंट आहे तो काय असणार तर 0 असणार बिकॉज चार्जेस आर स्टेशनरी. समाधान कन्सेप्ट बघा हे चार्जेस काय होतात तर हे पॉझिटिव्ह चार्जेस खाली यायला लागतात अट्रॅक्शन्स आणि हे निगेटिव्ह चार्जेस वरती द्यायला लागतात. ह्या पॉईंटला आल्या की अशा प्रकारचे तुम्हाला लाईन्स ऑफ फोर्स पाहायला मिळतात अशा प्रकारचे. आणि ज्यावेळेस हे काय होतं एकमेकांना जवळ येते न्यूट्रल होते तर हे काय होईल तर हे लूप क्रिएट होईल की अशा प्रकारची लूप इकडे क्रिएट होईल अशा प्रकारची लूप इकडे क्रिएट होईल. तर तीच लूप काय केली आपण ह्या ठिकाणी. आता पुन्हा काय जाणार तर पॉझिटिव्हला या साईड येणार आणि निगेटिव्ह वरती जाणार. म्हणजे काय तर हे पॉझिटिव्ह इकडे यायला लागणार. म्हणजेच काय म्हणावे हे स्ट्रक्चर घेतलं आपण असं ओके. आता हे पॉझिटिव्ह काय म्हणणार तर इकडं आलं आहे हे निगेटिव्ह आलं असणार निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. तर याच्यामुळे तर काय फिट झालं असणार अशा प्रकारचे लाईन्सवर क्रिएट होत जाणार. आणि ते हळूहळू काय जाणार तर ते वरती वाढत जाणार. हे निगेटिव्ह काय जाणार तर या ठिकाणी जाणार आणि पॉझिटिव्ह काय होणार ते या ठिकाणी जाणार. म्हणजेच काय झालं तर इट्स लुक द लाईन दिस टाइप ऑफ आणि पॉझिटिव्ह तेच काय केले आपण यामध्ये दाखवलेले ॲट द टी इज इक्वल टू टी डिवाइड बाय 2 फ्रॉम द पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आणि हे काय करते तर त्यांना रिपल करते पहिल्या फील्डला. हे जे फील्ड क्रिएट झालेले त्याला हे फील्ड काय करणार आहे नवीन क्रिएट झालेली फील्ड त्याला काय करते पुश करते पुढे पुश करते. आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारच्या लाईन्स क्रिएट झाले असतात आणि हे काय झाले तर पुश होते. ह्याच्यामध्ये काय आहे तर अप टू डाऊन झालेले पहिलं फील्ड. ह्याच्यामध्ये काय आहे डाऊन टू अप डाऊन टू अप. म्हणजे बघा टी इज इक्वल टू 0 टी इज इक्वल टू 0 तुम्हाला अशा प्रकारची लाईन्स मिळणार.
पुन्हा हे 0 हे 0, पुन्हा तुम्हाला काय मिळालं अशा प्रकारचे लाईन. फक्त काय आहे फील्डची डिरेक्शन काय झाली तर बदललेली आहे. फील्डची डिरेक्शन काय झालेली अप टू डाऊन आहे, ती काय आहे तर डाऊन डाऊन. आणि हा पॅटर्न जो आहे तो कसा आहे अप टू डाऊन ह्याचा. आता पुन्हा काय झालं असणार तर हे फील्ड पुन्हा बाहेर पडणार आणि पुन्हा हे जो पॅटर्न आहे तो मेन पोझिशनला आला असणार कधी ह्या पॉईंटला. आता मी ह्या पॉईंटचं काय करतो तर स्ट्रक्चर प्लॉट करू. हे आहे कसं दिसणार, हे आहे कसं दिसणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पण त्याच्यात आता काय झालं असणार हे फील्ड एक असणार आणि हे काय झालं न्यूट्रल झालेलं फील्ड असणार. म्हणजे या ठिकाणी दोन तुम्हाला फील्ड पाहायला मिळतील. एक म्हणजे हे फील्ड ओके. ओके हे फील्ड आणि हे ह्याचं न्यूट्रल झालेलं फील्ड पाहायला मिळणार. फक्त त्याचे जे काही डिरेक्शन असणार ते बघा कसे. त्याचे जे लिफ्ट डिरेक्शन आहे ते कसे अप टू डाऊन, वरून खाली आणि पुन्हा काय होतं तर खालून वरती जातात. ओके वरून खाली, वरून काय होतात ते खाली येतात आणि पुन्हा काय होतात ते खालून वरती जातात. ओके अशा प्रकारे. आता ह्याचं जे काही डिरेक्शन झाले असणार ते म्हणजे हे आता मी इथं रिप्रेझेंट केलेले आहे, हे इकडे रिप्रेझेंट केलेले आहे आणि हे इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. आता हे जे असणार ते कशाचं स्पीड असणार तर याच्यामुळेचं स्पीड झालं असणार. तर ते कसं असणार आहे अप टू डाऊन म्हणजे खालून वरती असतात. हे खालून वरती गेलं असतं, खालून वरती पुन्हा खाली. ओके खालून वरती गेलं असतं. ओके आणि हे पुन्हा काय आहे पॉझिटिव्ह वरून खाली. हे जर तुम्ही जर नेचरमध्ये पाहिलं तर ते कशा प्रकारे दिसू शकतं तुम्हाला. दिस इज फॉर द पॉझिटिव्ह आणि दिस इज फॉर द निगेटिव्ह. अगेन फॉर द पॉझिटिव्ह, अगेन फॉर निगेटिव्ह. ओके दिस पॉझिटिव्ह negative, positive, negative, positive. This is the electric field which are the traveling in the nature or the space because of the provide of the RF energy. So this is electric field. And electromagnetic energy आपण काय म्हणतो electromagnetic wave. Electromagnetic wave म्हणजे काय आहे. So this is electromagnetic. This is electric field. So this is electric field. आणि त्यासोबत काय आहे तर मॅग्नेटिक फील्ड सुद्धा आहे. आता फक्त आपण काय पाहिजे आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि ह्या चेंजिंग इलेक्ट्रिक फील्डमुळे काय होतं तर पुन्हा त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड सुद्धा क्रिएट झालेलं असते. चेंजिंग इलेक्ट्रिक फील्डमुळे काय झाले असतं तर मॅग्नेटिक फील्ड सुद्धा क्रिएट झाले असते. ते पुन्हा काय असतं तर अशा प्रकारचे तुम्हाला लाईन्स वगैरे पाहायला मिळते. ते मी तुम्हाला ह्या लेक्चरच्या शेवटला आता जो काही कम्प्लीट पॅटर्न आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा तो कशा प्रकारे जनरेट होतो ते तुम्हाला काय करेल मी पाठवले किंवा दाखवेल डिस्प्ले केलं जाईल. तर अशा प्रकारे काय केलं जातं तर हे अँटिना जनरेट द सच टाईप ऑफ द वेव्ह. आणि ह्या वेव्ह जे आहे ते काय होतात तर प्रोपगेट होतात. पुन्हा हा दुसरा पॅटर्न आला की हा काय करतो त्याला पुश करतो, हा पुढे जातो. पुन्हा दुसरा आला की तो त्याला पुश करतो, हा पुढे जात असतो. आणि ह्यांचं जे काही स्पीड आहे त्यांचं स्पीड जे आहे ते किती आहे स्पीड इज नथिंग बट द c इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर/सेकंड. ह्या स्पीडनं ते काय होत असतं प्रोपगेट होत असतात. कुठल्या फ्रिक्वेन्सी सिग्नल द्या असं नाही की फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे त्याचं स्पीड काय जातं कमी किंवा जातं. फक्त त्याचे काय होतात तिथं वेवलेंथ तुमची कमी जास्त होईल. ती वेवलेंथ जी आहे ती काय होईल तर कमी जास्त होईल. तर त्यांचं जे स्पीड असणार प्रोपोर्शन होण्यासाठी असणार ती काय असणार तर फिक्स असणार. So that is an important point for the electromagnetic wave generation or the radiation pattern of the